तर भावना आपण कामावून सुटलं आणि दिवसभर काय आपल्याला व्हिडिओ काढायला काही जमलं नाही, त्याच्यामुळं आपण आत्ता व्हिडिओ काढतो. दिवसभर म्हणजे सकाळी मी काढणार होतो, पण सकाळी जरा घाईत होतो त्याच्यामुळं काढला नाही. आत्ता आपण कामावून सुटलो आणि आता जाऊ आपण आपल्या ते आपलं इथं बस स्टँडवरती जायचं, तिथं जाऊ. दुसऱ्या माळ्यावरती येत आपण काम करतो आणि खाली एक माळा म्हणजे तिसरा माळा झाला होतो ज्याच्यावर आपण काम करतो. आता आपण जाऊ समोर, इकडं जायचं, रस्ता क्रॉस करायचा. त्याच्यामुळे मी फोन तर भावना हे समोर राहिलं बस स्टँड आणि इथे बस इथं येते. मग बस आली, बस यायला 10-15 मिनटं लागतात. बस आल्यावरती आपण बसू आणि जाऊ. रिक्षा पण आहे तिथं, पण आपली एवढी ऐपत नाही की रिक्षाने जावं. तर बसची वाट पाहू आणि येऊ देऊ बस. भावना आता इथं उभा राहून 20-25 मिनटं झाले. दुसऱ्या जास्त येतात. आता एक गेली समोर आणि समोरच इथं अग्निशामक आहे, फायर ब्रिगेड, कळंबोली फायर ब्रिगेड. आता दिसेल नाव, कळंबोली फायर ब्रिगेड. तर इथं म्हणजे अर्धा 1 तास इथं असं आपला उभा राहून जातो आणि मग येते, पण अर्धा तास इथं थांबावं लागतं. आता तिचीच वाट पाहतो. तसे इथं रिक्षा आहेत, पण आपली क्वालिटी एवढी नाही आपण रिक्षात बसून जावी म्हणून. तर पाहू वाट, ते आपले येते बस येते, बसची वाट पाहू आणि बसने जाऊ. फायनली गाडी आली. आता जाऊ तिच्यात बसून. गर्दी जाऊ आतमध्ये बसू आणि भेटला चान्स तर व्हिडिओ काढू. तर आताच आपण याच्यातनं उतरलो आणि आता जाऊ समोर स्टेशन आहे. कचरा हा समोर इथनं रस्ता आहे आणि इकडनं पार्किंगला लागतात गाड्या. भेंडी काय ही आता जी ट्रेन गेली ती ठाणे होती आणि आपल्याला जाणारी येईल. आपल्याला टर्मिनल्सच्या ट्रेनने जावं लागतं. आणि आता व्हिडिओ काढायचं कसं, मी आता माणसात पण काढू शकतो व्हिडिओ, कारण आधी थोडी भीती वाटते, लाज वाटते, नर्वसपणा येतो थोडा. पण काही नाही, एकदा जर तुम्ही व्हिडिओ काढायला सुरुवात केली का, कुणी म्हणजे लोक काय करणार आहे, फक्त पाहतील ना तुझ्याकडं. सकाळी मी येत होतो आणि मी असंच म्हणजे सकाळी 10च्या दरम्यान मी व्हिडिओ सोडतो, तेव्हा मला एक दादा भेटलेला आणि त्या दादानी व्हिडिओ अपलोड करताना मला पाहिलं. तो म्हणला, कधीपासून व्हिडिओ सोडतो तू, मला पण काढायचे आहेत, पण उद्या असं म्हणून होतच नाही ते. तर म्हणजे तो माझा मोठा होता, तरी पण मी त्याला सांगितलं की हा हो, म्हणजे एकदा सुरुवात केली का तो चालूच ठेवायचं. आणि कामामुळं मला इच्छा पण होत नाही की व्हिडिओ काढावं. आता सकाळी मी एवढा धावपळीत होतो ना, व्हिडिओ काढायचं म्हणजे डोक्यातच नाही. आता कामावरती आलो आणि कामावरनं सुटल्यावर मी हा व्हिडिओ सुरू केला आहे. म्हणजे त्या दादाला पण असं म्हणजे बॅकग्राऊंड वाईज असाही व्हिडिओ काढायचे, जसे की तुम्ही इंस्टावरती पाहत असाल, बरेच जण करतात तसं. तर तुम्ही सुरुवात करायला पाहिजे. तुम्ही सुरुवात केल्यावरती एकदा ती जी भीती आहे ती निघून जाते
आणि ती एकदा गेली का तुम्हाला गर्दी नाही, म्हणजे गर्दीत काय वाटणार नाही व्हिडिओ काढताना. जसं की म्हणजे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी कुठं काढू, म्हणजे एस टीच्या पब्लिकमध्ये काढू. एस टीमध्ये नाही काढून देणार, कारण आवाज तिथे जमत नाही. ते कंडक्टर आणि ड्रायव्हर ते खवळतात. तुम्ही जर म्हणले स्टेशनवरती जास्त पब्लिकमध्ये काढ, नक्की काढणार मी. फक्त तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि एकदा सुरुवात केली का सगळं होतं भाई. मी स्वतः पाहिले. तुम्ही पण जर तुम्हाला व्हिडिओ काढायची आवड असेल तर तुम्ही पण करून पहा. समोरनं ट्रेन येते, आपण जाऊया आणि भेटूया तुम्हाला समोर एखाद्या स्टेशनवरती थांबू, कारण हे जास्त सुनसान नसते. ट्रेन आली समोरनं, तर जाऊ आणि भेटू तुम्हाला पुढच्या एखाद्या स्टेशनवरती, नाही तर डायरेक्ट घरीच भेटू. ट्रेनची एंट्री पहा एकदा. तर भावना आपण घरी आलो, हातपाय तोंड धुतले आणि स्वयंपाक तर झालेलाच होता. तुम्हाला दाखवतो स्वयंपाक काय. आणि स्वयंपाक भाकर आहे. काय कशाची भाकरी म्हणते त्याला? बाजरीची भाकर, भजे, कांदा, मिरची आणि कायचं कालून आहे, मुगाचं कालून आहे आणि इथं भाजी पण आहे. तर खाऊ आणि हे जेवण आहे, जेवू आणि मग वरती जाऊ. तर भावना आताच आपण जेवण करून वरती आलो. आता झोपू, कारण आपली झोप पूर्ण होत नाही. तर झोपू आता आणि भेटू पुन्हा एकदा, पुन्हा म्हणजे उद्याच्या व्लॉगवरती. जय शंभू नारायण.